मुंबईमधल्या मीरा रोड या ठिकाणी एका तरुणानं दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केलं। या दोघांशी त्याचा वाद झाला होता। मात्र त्यानंतर तुम्हाला कलमा पडता येतो का, तुमचा धर्म काय हे विचारून या तरुणानं हल्ला केल्याचा प्रकार उघडकीला आला। या हल्ल्यामध्ये एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झालेली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। हा हल्ला म्हणजे लोन वुल्फ अटॅक होता का अशी शक्यता वर्तवली जाते, कारण हल्लेखोर झैब जुबैर अन्सारी याच्या घरात लोन वुल्फ अटॅक अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। तिकडे काही माथे फिरू आला होता, तो आतंकवादी आहे, अतिरेकी आहे, त्यांच्या कुठल्या ग्रुपबरोबर संबंध आहे, आता त्याची तपास चालू आहे ATS कडून। पण ज्याप्रमाणे पहलगाममध्ये एक हल्ला झाला आणि सर्व हिंदूंना त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांची प्रोफाइलिंग करून आणि त्यांचा धर्म विचारून त्यांनी हल्ला केला होता आणि आमच्या 22 जणांची जीव घेतली होती। एक धर्म विचारला त्यांच्याकडून, त्यांना सांगितलं की तू कलमा पड, आणि ते हिंदू होते, कलमा पडू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला। कोल्हापुरामध्ये सध्या पाणी टंचाईचं सावट जाणवत असून 30 एप्रिलपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचं दिसतंय, कारण धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय आणि दुसरीकडे उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं धरणांमध्ये जो सध्या पाणीसाठा आहे त्याचं मोठ्या गतीनं बाष्पीभवन देखील होतंय। त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलेलं आहे। एक दिवस आड आपण पाणी सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये ABE हा एक दिवशी असेल पाणी पुरवठा आणि तसंच CD हा दुसऱ्या दिवशी असेल। पाणी पुरवठा हा तुम्हाला चांगला फोर्सफुली होईल, पाण्याची कोणती टंचाई तुम्हाला भासणार नाही याची काळजी पाणी पुरवठा विभागाचे सर्वच अधिकारी घेत आहेत। तर मी नागरिकांना या अनुषंगाने आवाहन करू इच्छिते की असणारा पाण्याचा साठा पुरवून वापरण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।